नमस्कार मित्रांनो, शासनाकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्यासाठी या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्यात बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या योजना आहेत। त्यानंतर त्यांच्या आजारपणात सुद्धा त्यांना या योजनेअंतर्गत मदत दिली जाते। बांधकाम कामगारांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील दिली जाते। तसेच मुलांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळते। कामगारांच्या रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या गृहउपयोगी वस्तूंचा संच देखील या ठिकाणी या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिल्या जातात। बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी देखील या ठिकाणी मदत दिली जाते। या ठिकाणी शासनाकडून 50,000ची मदत ही दिली जाते। त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना घरकुलसाठी देखील स्वतःचे घरकुल बांधण्यासाठी देखील या ठिकाणी शासनाकडून पैसे दिले जातात। अन्नधान्य देण्याची तरतूद देखील या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी करण्यात येत असते। अशा अनेक प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जात आहेत। सध्या या ठिकाणी नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपाचे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सेफ्टी किट देखील बांधकाम कामगारांना देण्यात येत आहे। बांधकाम कामगारांसाठी दैनंदिनात उपयोगात येणाऱ्या भांड्यांचा संच मोफत वाटप करणे सध्या सुरू आहे। ही एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना राबवली जात आहे। या योजनेला बांधकाम कामगारांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि बरेचशा लोकांची नोंदणी या ठिकाणी दिवसेंदिवस वाढतच आहे। या वस्तूंमध्ये रोजच्या दैनंदिन वापरात उपयोगात येणाऱ्या 18 प्रकारच्या वस्तूंचा संच असतो। यामध्ये भांड्यांचे 30 नग कामगारांना मिळतात। या वस्तू किंवा भांड्यांचा संच बांधकाम कामगारांना मोफत दिले जात आहेत। या भांड्यांच्या संचामध्ये त्यांना गृह उपयोगामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनात जेवढ्या पण वस्तू या ठिकाणी लागतात त्या संपूर्ण भांड्यांचा संच या ठिकाणी शासनाकडून मोफत दिला जात आहे। या वस्तू किंवा भांड्यांचा संच बांधकाम कामगारांना फक्त 1 रुपया घेऊन नोंदणी करून या ठिकाणी मोफत दिले जात आहेत। सोबतच बांधकाम कामगारांना कामात उपयोगात येणारे कामगार साहित्य देखील सेफ्टी किट देखील दिले जाते। त्यात भरपूर वस्तू असतात ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी काम करतेवेळेस देण्यात येत असतात। तसेच बांधकाम कामगारांना स्वतःचं घर असावे यासाठी सुद्धा या योजनेतून बांधकाम कामगारांना घर सुद्धा मिळते। तसेच मित्रांनो, या योजनेत ज्या कामगारांना आपली नोंदणी करायची असेल ते कामगार फक्त 1 रुपयामध्ये या ठिकाणी नोंदणी करून या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात। परंतु मित्रांनो, सध्या या योजनेमध्ये गैरप्रकार होत असताना शासनाला आढळून आलेले आहे। होय मित्रांनो, या योजनेमध्ये एजंट लोकांकडून खूपच गैरप्रकार झाल्याचे दिसून आले आहे। गरीब कामगारांच्या या योजनेचा लाभ दलाल लोकांकडून जे लोक पात्र नाहीत त्यांना देखील दिला जात आहे। अशा अपात्र लोकांना लाभ देऊन आणि त्यांच्याकडून भरगच्च रक्कम घेऊन दलाल मालामाल झालेले आहेत। एवढेच नाही तर मृत झालेल्या लोकांच्या नावावर देखील काही लोकांनी लाभ घेतल्याचे दिसून येत आहे। एजंट लोक काय करतात, गावोगावी जाऊन लोकांकडून कागदपत्रे जमा करतात आणि तुम्हाला भांडे तसेच कामगार पेटी मिळेल असे सांगून वाजवीपेक्षा जास्त पैसे घेतात। तसेच अजूनही दुसरा लाभ तुम्हाला मिळवून देतो असे सांगून जे पात्र नाहीत त्यांचे सुद्धा कागदपत्रे आणि पैसे घेऊन नोंदणी करून देत आहेत। आणि या नोंदणीसाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे सर्टिफिकेट। ते देखील या ठिकाणी एजंट लोकांकडून डुप्लिकेट बनवले जात आहे आणि अपात्र लोकांना देखील या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे। तसेच अशा सुद्धा लोकांचे कागदपत्र घेऊन जातात की जे मृत झालेले आहेत। पैसे कमवण्याच्या इच्छापोटी एजंट लोक बोगस लोकांची देखील नोंदणी करून पैसे लाटत आहेत आणि काही लोक सुद्धा भांडी संच मिळेल या लोभापायी आपले व परिवाराचे कागदपत्रे त्यांना देत आहेत आणि पैसे सुद्धा त्यांच्याकडे देतात आणि बांधकाम कामगार म्हणून आपली नोंदणी करून या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ घेतात। परंतु मित्रांनो, आता असे बोगस लाभार्थ्यांना सरकारकडून शोधण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। होय मित्रांनो, यासाठी शासनाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक काढण्यात आलेले आहे। बोगस लाभार्थी म्हणून ज्या लोकांनी या योजनेत नोंदणी केली आहे त्यांना आता शोधून त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। याबाबत शासनाकडून एक अतिशय महत्त्वाचे असे परिपत्रक देखील काढण्यात आलेले आहे। त्यात स्पष्ट सांगण्यात आले आहे की ज्या लोकांनी बांधकाम कामगार नसतानाही या योजनेत एजंट मार्फत पैसे घेऊन किंवा पैसे देऊन नोंदणी करून घेतली आहे आणि या योजनेचा लाभ घेतलेला आहे, आता अशा लोकांवरती आणि एजंटवरती सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो। आता अशा अपात्र असणाऱ्या लोकांना शोधून या योजनेतून बाहेर काढण्याचे काम शासनाकडून हाती घेण्यात आलेले आहे। अजूनही बरेचसे लोक एजंटच्या नादात लागून पैसे देऊन आपली नोंदणी करताना दिसून येत आहेत। मात्र आता असे जे लोक या योजनेत पात्र नाहीत त्यांना सावधान राहण्याची गरज आहे। त्यांनी आता एजंट लोकांच्या नादी न लागता आपले कागदपत्रे त्यांना देऊ नये, कारण आता सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि जर चौकशीमध्ये तुम्ही या योजनेसाठी अपात्र आढळून आले तर यात तुम्ही अडकणार आहेत, कारण की कागदपत्रे तुमचे असणार आहे। एजंट आरामात निघून जातील। त्यामुळे बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेताना सावधान राहणे गरजेचे आहे। जर खरोखर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या ठिकाणी खरोखर बांधकाम कामगार आहेत, तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम करत आहेत,
तर मात्र तुम्ही या ठिकाणी आरामात 1 रुपयामध्ये नोंदणी करू शकता। त्यासाठी तुम्हाला जास्तीचे एजंट लोकांना पैसे देण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाहीये। परंतु जे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये आणि जे लोक या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी देखील आपली नोंदणी स्वतः फक्त 1 रुपयात करावी। त्यासाठी कुठल्याही एजंटला जास्तीचे पैसे देण्याची आवश्यकता नाहीये। नोंदणी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे। बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आरामात तुमची नोंदणी त्या ठिकाणी करू शकता आणि त्या ठिकाणी जेवढे पण कागदपत्रे सांगितलेले असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत। जर तुम्ही मला कमेंट्स केल्या की तुम्हाला मी नोंदणी करून दाखवावी तर मी नक्की तुमच्यासाठी 1 रुपयात नोंदणी कशी करावी याबाबतचा व्हिडिओ 100% घेऊन येईल। परंतु मित्रांनो, एजंट लोकांना जास्तीचे पैसे देऊन नोंदणी करू नका, कारण की यामध्ये तुम्हीच अडकणार आहात। तसेच आपल्या घरातील जे काही मयत व्यक्ती असतील त्यांचे देखील कागदपत्रे एजंट लोकांकडे बिलकुल देऊ नका। यासाठी तुम्हाला सावधान आणि सतर्क राहणे आवश्यक आहे। योग्य व्यक्तींना व पात्र कामगारांना या योजनेचा लाभ शासनाकडून 100% मिळत आहे। त्यांच्यासाठीच ही योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे। म्हणून एजंट लोकांच्या नादी न लागता जे कामगार पात्र आहेत, जे बांधकाम कामगार खरोखर आहेत, त्यांना 100% या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही फक्त या ठिकाणी 1 रुपयामध्ये नोंदणी करून या योजनेचा लाभ आरामात घेऊ शकता।